ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली असून प्रत्येकाला नवीन महिन्याकडून काही आशा अपेक्षा असतात। राशीचक्रानुसार ऑगस्ट महिना कसा असेल, कोणत्या राशींना कशातून होईल लाभ, कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी, पाहूया ऑगस्ट महिन्याचं मासिक राशी भविष्य। त्यातील पहिली रास आहे मेष। मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना खूप शुभ आणि सकारात्मक असेल। या महिन्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय दिवस जगण्याची संधी मिळेल। तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते आणि तुम्ही आनंदी व्हाल। याचा तुमच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल। या महिन्यात तुम्ही काही प्रोजेक्टमध्ये खूप व्यग्र असाल आणि तुमच्या कामात यश मिळेल। विद्यार्थी या महिन्यात तुमच्या आवडत्या विषयात यशस्वी होतील आणि त्याचा अभ्यासातही प्रगती होईल। तुमचा आदर वाढेल आणि लोक तुमच्याशी अधिक आदराने बोलतील। हा काळ अतिशय शुभ असेल। तुम्ही तुमची ध्येय आणि स्वप्न पूर्ण करू शकाल। या महिन्यात तुमच्या आयुष्यात नवीन आणि रोमॅन्टिक संबंध जोडण्याची संधी मिळेल। तुमचं लव्ह लाईफ खूप चांगलं असेल। जोडीदारासोबत खूप आनंदी क्षण घालवाल। दुसरी आहे कर्क राशी। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना सर्वसाधारणपणे खूप चांगला असेल। या महिन्यात तुमच्या कामात भरपूर यश मिळू शकतं आणि कष्टाचं फळही मिळू शकतं। तुम्हाला कामात अधिक लक्ष द्यावं लागेल आणि तुमचं काम ठराविक पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल। व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे। या महिन्यात तुम्हाला व्यवसायात नवीन प्रकल्प सुरू करण्याची सुवर्ण संधी मिळू शकते। आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। आहाराची काळजी घ्या आणि तुमच्या दिनचर्येत योग आणि व्यायामाचा समावेश करा। यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्हीही निरोगी आणि मजबूत राहतील। कुटुंबासोबत वेळ घालवावा। तिसरी आहे कन्या राशी। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना खूप विशेष असेल। या महिन्यात यश आणि आनंद अनुभवता येईल। महिन्यातील पहिल्या आठवड्यात चांगली सुरुवात होईल आणि कामात भरपूर यश मिळेल। दुसऱ्या आठवड्यात तुम्ही तुमची कामं यशस्वीपणे पूर्ण करू शकाल। आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला असेल। व्यवसायात भरपूर पैसे कमवता येतील। तिसऱ्या आठवड्यात तुम्ही जोडीदारासोबत खूप आनंदी व्हाल आणि प्रियकरासह रोमॅन्टिक क्षणांचा आनंद लुटू शकाल। चौथ्या आठवड्यात कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवण्याची संधी आहे। चौथी रास आहे धनु। हा महिना तुमच्यासाठी खूप शुभ आहे। ध्येय साध्य करण्याची चांगली संधी मिळेल। तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकाल। हा महिना सुरुवातीपासूनच तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल। दिवसभराच्या घाई गडबडीनंतर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो। तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळेल। तुम्ही कामात खूप आवडीने मेहनत कराल। तुम्ही तुमच्या कामाबद्दल खूप उत्साही असाल आणि त्यात यशस्वी व्हाल। व्यवसायाच्या दृष्टीने देखील हा महिना तुमच्यासाठी चांगला असेल। व्यवसायात नवी संधी मिळतील। व्यवसायात यश मिळेल। व्यवसाय करण्यासाठी नवीन योजना देखील सुरू करू शकता। पाचवी राशी आहे मकर। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना चांगला असेल। तुमचे कष्ट आणि समर्पणामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतील आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल। कामाच्या ठिकाणी उत्साहाने काम करण्याची संधी मिळेल। या महिन्यात तुम्हाला नवीन प्रोजेक्टची जबाबदारी घेण्याची संधी मिळू शकते। तुम्ही त्यात उत्साहाने सहभागी होऊ शकता। यातून तुम्हाला नवीन अनुभव मिळेल। कामातून तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल। शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना या महिन्यात गुंतवणुकीतून चांगला नफा कमवण्याची संधी मिळेल। त्यामुळे गुंतवणुकीकडे लक्ष द्या आणि हुशारीने गुंतवणूक करा। या महिन्यात व्यवसायातून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग मिळतील। व्यवसायात नवीन कल्पना आणि नवीन पद्धतींचा अवलंब करण्याची संधी मिळेल। त्यामुळे जास्त नफा मिळेल। सहावी रास आहे ऋषभ। हा महिना ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप चांगले परिणाम देईल। दिवस साधारणपणे खूप चांगले जातील आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांत यश मिळवाल। तुमच्या कामाने तसंच कार्यशैलीने वरिष्ठांना प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। तुमचा बॉस तुमच्या कामाची स्तुती करेल। तुम्हाला अधिक कष्ट करण्याची प्रेरणा मिळेल। रिलेशनशिपसाठी हा महिना चांगला असेल। कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल। त्यांच्याजवळ मनमोकळं करण्याची संधी तुम्हाला मिळेल। या महिन्यात तुमच्या मैत्रीमध्ये प्रेमाची एक सुंदर सुरुवात होऊ शकते। तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खूप आनंदी आणि मजेशीर क्षण जगू शकाल। या महिन्यात तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही। तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्याल आणि निरोगी राहाल।